तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। कोणाची नजर लागली या घराला काय माहित, एका मागून एक काहीतरी सुरूच आहे। उगीच कोणाला कशाला नावं ठेवायची? दुसऱ्या कोणाची नाही, अक्षराचीच नजर लागली आहे। हे बघ दुर्गे, वहिनी सुंदर कुठे तुमच्या संग आला नाही? ताई, जीजू कुठे आहेत? अरे कुणी काही सांगत का नाहीये? वहिनी असं गप राहून कसं चालल? हा, आम्ही काय समजायचं यातनं? सुंदरला पोलिसांना अटक केलंय। नशीचे पदार्थ सापडले त्याच्याकडे। आता पोलीस कस्टडीतच आहे त्यो। आम्ही लई प्रयत्न केले त्याला सोडवायचे, त्यानं सांगितलं तू निर्दोष आहे म्हणून, पण आता तर मारहाण बी करायला लागलेत त्याला। आणि आम्ही काय बी करू शकलो नाही। वहिनी, वहिनी, हे बघ असं हातपाय गाळून नाही चालायचं, होईल समजा नीट। हा, तू चल बरं आधी, तू चल आत ये। कुणामुळे झालं हे समद? आता तिचं नाव घ्यायला बी कोणी धजेना। ठीक आहे, मी आज सांगते, अक्षरामुळे झालं हे समद। आपल्या घराला लागलेली पनोती आहे ती पनोती, जेव्हापासून ती घरात आली आहे ना, समजा घराची सुख शांती निघून गेली आहे। पांढऱ्या पायाची नुसती सासूच्या गळ्यात पडून समजा माल हडपून घेतला, मग माझ्या लेकाला त्याच्या आयुष्यातून हकनात उठवला। सुंदर तर फार येडा झाला तिच्या पायी, त्याची आधी स्मृती गेली आणि मग आता बसलाय जेलमध्ये जाऊन। अजून मिरे वाट होते तुमच्या समद्याच्या डोसक्यावर, त्याच्याशिवाय अक्कल न्यायची तुमच्या कोणाला? दुर्गे, तोंडाला मुसक्या घार जरा तुझ्या। देवानं जीभ दिले म्हणून वाद पेटतीच नाही ठेवायची। तुम्हाला म्या पेटवलेली वाद दिसते, पण तिने आडाला लावलेली आग नाही दिसत कोणाला। उर्वशी, कवा कवा असं डोसक्यावर पडले का वागत असतेस का तू? अगं मला इकडे वाड्यात कशाला घेऊन आलीस? तुला काय वाटलं ती वसुंधरा तुला माफ करेल, आपल्याला माफ करेल? अगं माफ करणं तर राहू दे बाजूला, एखादी कोणाड्यातली जुनी चप्पल काढल आणि त्यानं शिकून काढायला आपल्याला। का बसाव, त्यांची माफी मागायची काही बी गरज नाही आपल्याला। म्हातारी जळते मसनात आणि नेता रडतो भासनात। आता बघा यांची काय गत करते ती। या समद्यावर एकच उपाय आहे। दुर्गे, उगा नसता शानपण करायला जाऊ नकस। आई, या सगळ्यात ताईचा काही दोष नाहीये, तुम्ही सोडा तिला। कोणी बी माझ्या मार्गात आडवं यायचं नाही। आज मी हिला हकलवणार म्हणजे हकलवणार। चल दुर्गे, आई, दुर्गे ऐक माझं, दुर्गे। आई, चला
चालती हो इथनं. तुझं तोंड बी बघायचं नाही या घरात. दुर्गा, काय चाललंय हे? तुमच्या डोळ्यावर झापडं लागली आहेत, पण आम्ही आंधळे नाही झालो. हिच्यामुळे हे घर रसातळाला गेलं आहे पार. अश्विनची वाट लागली आणि सुंदर तो जेलमध्ये गेला. ही कीड ह्या घरामध्ये नकोय. बास. यापुढे एक शब्द बी ऐकून घेणार नाही मी. आम्ही मवाय होऊन सहन करतोय म्हणून तू नख्या दाखवाव्यास असं नाही. आणि या घरात कोण राहणार आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला केव्हापासून मिळाला? अक्षरा या घरची लक्ष्मी आहे. तिच्याशी असं वागलेलं म्या खपून घेणार नाही. लक्ष्मी अवदसा आहे अवदसा. सूर्यवंशी घराला लागलेलं ग्रहण, पांढऱ्या पायाची अपशकुनी मेली. दुर्गे, अक्काबाईची करणी आणि घरादाराला झुरणी. कामिनीनं डाव साधला आणि भोगायला मात्र अक्षराला लागलं. हे समजा कामिनीनंच केलंय. आम्हाला माहित आहे ना. या समजा डावात आम्हाला मदत करा म्हणून कामिनी आमच्याकडे आली होती. ती म्हणाली की ती सुंदरला जेलमध्ये टाकणार आहे, सूर्यवंशींची वाट लावणार. मदत करा म्हणून आमच्या मागेच लागली.